निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्र शासनाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाईत वाढीत 2% वाढ केली आहे. आता महागाई वाढ 58% वरून 60% करण्यात आली असून हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आला आहे. वित्त विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी असा निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 60% महागाई वाढ मिळणार आहे. यापूर्वी महागाई वाढ 58% होती. आता ती वाढून 60% करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू असल्यामुळे जानेवारी पासूनची थकबाकी देखील देण्यात येणार आहे. ही रक्कम ऑगस्ट 2026च्या पेन्शन सोबत देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याचा लाभ राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, पात्र अनुदानित शैक्षणिक संस्था व विद्यापीठांचे निवृत्तीवेतनधारक, जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारक. थोडक्यात सांगायचं तर महागाई वाढ 58%वरून 60% लागू दिनांक 1 जानेवारी 2026 पासून आहे. जानेवारी पासूनची थकबाकी देय ऑगस्ट 2026च्या पेन्शनच्या रकमेसोबत मिळणार आहे. अशा महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती सर्व पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेक संवाद चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.